तिळाची पोळी लाटता वेळेस अजिबात फुटत नाही, अगदी छान बनते. कितीही सारण घातले तरी अगदी व्यवस्थित लाटता येते. सारण अगदी कडेपर्यंत पसरते, यासाठी एक ट्रिक वापरली आहे. तीळ पोळी सगळे अगदी आवडीने खातात, तसेच ती पौष्टिक पण असते. तिळाची पोळी बनवण्यासाठी पहिला कणिक मळून घ्यायची. 6-7 चपाती होतील एवढी कणिक घेतली आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं. पिठामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करत याप्रमाणे नेहमी आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घ्यायची. कणिक थोडा घट्टच मळायची. आता हे पीठ आहे ते तेल न लावता भिजण्यासाठी 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं. आता तिळाचं सारण बनवून घेऊयात. सारण बनवण्यासाठी तीळ भाजून घ्यायचे. 1 वाटी तीळ घेतलेत. गॅस पूर्णपणे बारीक करून तीळ खमंग भाजून घ्यायचे. तीळ भाजलेत हे कसे ओळखायचे तर चटचट असा आवाज आला की गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनिट तीळ परतत राहायचं. असे तीळ खूप छान खमंग भाजतात. तीळ भाजलेत, आता हे थंड करून घेऊयात. यामध्ये आता किसलेला गूळ घालायचा. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी किसलेला गूळ घातलाय. अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची. अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे. आता हे मिश्रण मिक्सरमधून थोडे ड्राय असे काढून घ्यायचे. मिश्रण थोडे ड्रायच ठेवायचे, जास्त चिकट होईल असे जास्त वेळ फिरवायचे नाही. हे असे याप्रमाणे सारण बनवायचे. सारण तयार झाले. आता हे बाउलमध्ये काढूयात. सारण जास्त बारीक चिकट असे बनवायचे नाही, तर थोडे ड्राय रवाळच ठेवायचे, म्हणजे पोळी लाटता वेळेस फुटत नाही. सारण तयार होईपर्यंत कणिक छान भिजते. पाण्याचा हात घेऊन कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची. कणिक भिजल्यानंतर थोडी लूज पडते, त्यामुळे सुरुवातीलाच मळता वेळेस ती थोडी घट्ट मळायची. आता गोळे करूयात. चपातीसाठी गोळा बनवतो त्या गोळ्याचे 2 भाग होतील तेवढ्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे. याप्रमाणेच या साईजचे सर्व गोळे बनवून घ्यायचे. सारण आणि गोळे बनवून तयार झालेत. आता पारी लाटून घ्यायची. पारी लाटता वेळेस गोळ्याला पीठ लावून घ्यायचं, म्हणजे ती पळपटाला चिकटणार नाही. जास्त पातळ लाटायची नाहीये, अशीच अजून एक तेवढ्याच साईजची पोळी लाटायची. एक पोळी बाजूला ठेवूयात. आता यावरती सारण पसरून घ्यायचं. सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता यावरती दुसरी पारी ठेवायची आणि कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. कडा व्यवस्थित बंद करायच्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही. याप्रमाणे पारी थोडी हाताने दाबून घ्यायची, म्हणजे सारण व्यवस्थित बसतं आणि बाहेर येत नाही. थोडं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने पोळी पलटून घ्यायची. पोळीला दोन्ही साईडनी व्यवस्थित पीठ लावायचं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. पोळी पातळ लाटली तर ती कडक होते. तुम्हाला जर मऊ हवी असेल तर थोडी ती जाडच ठेवायची. अशी याप्रमाणे हलक्या हाताने पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. सारण सगळीकडे व्यवस्थित पसरते, पोळी छान होते. पोळी भाजून घेऊयात. तवा तापलाय, तूप सोडायचं. मध्यम गॅसवरती पोळी एकसारखी फिरवत सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची. दोन्ही बाजूला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं.
याप्रमाणे पोळी बनवली तर ती छान फुगते, अजिबात फुटत नाही, सारण पण बाहेर आलेलं नाहीये, सारण पूर्ण काठापर्यंत पसरलंय। याचप्रमाणे सर्व तिळपोळ्या बनवून घ्यायच्या, छान होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा माझी ही रेसिपी कशी वाटली ते। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।